उबाटा गटाचे उमेदवार आदरणीय अद्वैजी हिरे काल सोयगाव मध्ये गेले असताना दिलीप आहिरे यांच्या घरी ते गेले। गेल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी आरेरावी केली। त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। शिवसेना माननीय मंत्री महोदय उमेदवार आणि आम्ही ह्या गोष्टीचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही। प्रत्येक उमेदवार प्रत्येकाच्या भेटीगाठीला जातो, ही सत्यता का जाऊ नये? तो लोकशाहीचा हक्क अधिकार आहे। परंतु ज्या पद्धतीने त्यांनी अद्वै हिरे आणि अद्वै हिरेच्या पेळावाल्यांनी ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे कॅम्प पोलीस स्टेशनला, आमच्या 5 शिवसैनिक जखमी झालेत। तलवारी नाचवल्या, तलवारी दाखवल्या, तलवारी मारल्यात, गावठी कट्टा माझ्या खांद्याला लावला, अशी चुकीची माहिती आणि चुकीचा गुन्हा त्यांनी दाखल केला आणि मीडिया समोर आणि पत्रकारांसमोर त्यांनी हे केलेला आहे। आणि त्यातल्या त्यात आणखी ते मुंबईला बसलेले उबाटा गटाचे संजयजी राऊत यांनी तर तिथे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मालेगावात गुंडगिरी, तलवारी दाखवल्या, आमचे 5 शिवसैनिक जखमी झाले, रुग्णालयात ऍडमिट आहेत, कट्टा दाखवला आहे, कट्टा लावला आहे। आपण बघितलं असेल काल दिवसभर शिवसैनिक आदरणीय साहेबांचा फॉर्म भरायला लाखोच्या प्रमाणात शिवसैनिक तिथे आले होते आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो। मग ज्या पद्धतीने संजय राऊत साहेब असतील, अद्वै हिरे असतील, हे मालेगाव शहराची ज्या पद्धतीने बदनामी करतायत की जसं काही बिहार झालेलं आहे, ही बदनामी मालेगाव शहर वासीय बिलकुल सहन करणार नाही। प्रथमतः मी तर एकच सांगल की मालेगाव शहराचा, मालेगाव तालुक्याचा, जिल्ह्याचा ज्या पद्धतीने मंत्री महोदयांनी विकास केला, हा विकास यांना सहन होत नाहीये। आणि दर निवडणुका आल्या का कोणते ना कोणते चुकीचे गुन्हे, कोणत्या कार्यकर्त्यांना लावून चुकीचे गुन्हे दाखल करण्याची यांची कायमची परंपरा आहे। 10-15 वर्षापासून या हिरेंनी मालेगाव तालुका, मालेगाव शहर सोडून निघून गेलेले आहेत। आणि एक त्यांचं ते आत्ताचा उमेदवार चुकीची वल्गना ह्या मालेगाव शहरात पत्रकार बांधवांकडे करतात। खेदाची गोष्ट तर ही आहे की ते पक्षाला ना मंत्री महोदयांना ना आम्हाला तर बदनाम करतातच आहे, परंतु पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा बदनाम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मालेगाव शहरात चांगल्या पद्धतीने पोलीस अधिकारी काम करतायत, त्यांच्यावर संजय राऊत सुद्धा चुकीचे ॲलिगेशन करतायत। डिपार्टमेंटकडनं काय होणार तो संजय राऊत आणि अद्वै हिरे जाणल, पण आमच्या दृष्टिकोनातून मालेगाव शहरात शांतता नांदते ही सत्यता आहे। संजय राऊत ज्या पद्धतीने मालेगाव शहराची, मालेगावच्या मतदात्यांची, नागरिकांची जी हिटाळणी करतायत, बदनामी बिहार झाल्यासारखं वावरतायत, तर याचा तीव्र शब्दात आम्ही संजय राऊत साहेब असतील, उमेदवार अद्वै हिरे असतील, यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। यानंतर महानगर प्रमुख आपल्याशी बोलतील। साहेबांनी जी काही माहिती दिली, मला एकच म्हणायचं आहे की खोटे नाटे आरोप करणं ही तर हिरे घराण्याची परंपरा राहिलेली आहे। आम्ही पहिल्या निवडणुकीपासून या गोष्टीला सामोरे जात आहोत। एका निवडणुकीत एका महिलेला पुढे करून त्या महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप 2004ला मंत्री महोदयांवर यापूर्वी देखील झालेला आहे। मागच्या काही एका निवडणुकीत असंच मारझोड केली, बंदूक दाखवली, हे सगळे आरोप झालेले आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर काल अद्वै हिरे कुठे प्रचाराला जात असेल आणि त्या ठिकाणी मला तर असं वाटतं त्याला थकवा बिकवा आला असेल, कारण की शारीरिक प्रवृत्ती त्याची बघितल्यानंतर
नाचना आहे अंगण टेढा अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि कुठे थांबलेला असताना त्याच्या डोक्यात ही विकृत संकल्पना आली आणि त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस स्टेशनला जाऊन जसं सांगितलं, गावठी कट्टे, तलवारी, लोखंडी रॉड यांचा वापर केला गेला. 5 शिवसैनिक जखमी झाले. मी त्या मुंबईच्या आगलाव्या संजय राऊतांना प्रश्न विचारतो की जर का गावठी कट्टा, तलवारी, लोखंडी रॉड याच्याने काही भ्याड हल्ला झाला असता तर हा दखलपात्र गुन्हा नोंदवला गेला असता. मग पोलीस डिपार्टमेंटनी हा अदखलपात्र गुन्हा का नोंदवला? संजय राऊतनी याच्याबद्दलची काही माहिती घेतली आहे का? पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करण्यापूर्वी पोलिसांनी ज्यांनी आरोप केलेले आहेत त्यांचे जाब नोंदवलेले आहेत, साक्षीदारांचे नोंदवलेले आहेत. आम्ही सर्व माहितीच्या अधिकारातून ते मागवलेले आहे आणि त्या जाबमध्ये बिलकुलही कुठे काही या गोष्टीचा उहापोह दिसत नाही. आणि तरी सुद्धा मुंबईला या अदाखलपत्र गुन्ह्याची दखल घेऊन तुम्ही मुंबईला पत्रकार परिषदेत या गोष्टीचा उहापोह करतात. यावरूनच तुमचा केविलपणा सिद्ध होत आहे. मी माझ्या पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की काल आपण सर्वजण उपस्थित होतात. आपल्या सर्वांच्या साक्षीने काल पालकमंत्री दादाजी भुसे साहेब यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारोच्या संख्येने जवळपास 50,000 पेक्षा जास्त जनसमुदाय, अख्खा तालुका, अख्खं शहर फुलांच्या वर्षावासह आशीर्वाद देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने भुसे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी एकजूट झाला होता. आणि ह्या मतदार राजांची एकजूट पाहून या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि ती वाळू घसरल्यामुळे यांच्याकडे भुसे साहेबांना बदनाम करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय यांच्याजवळ शिल्लक राहिलेला नाही. गेली 45 वर्ष ज्या हिरे घराण्याने या तालुक्याची वाट लावली त्यांचाच वारसदार हा अद्वै हिरे, याच्या डोक्यातून अजून त्या मंत्रिपदाची आणि त्या सत्तेची हवा अजून गेलेली दिसत नाही. आणि त्याच आविर्भावात हे या मालेगाव शहरात फिरत असतात. बोलायला जिभेला कुठल्या प्रकारचं हाड नाही. अरे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वडिलांचा नाव एकेरी उल्लेख करता. त्यांचं नाव छत्रपती संभाजी महाराजांवरून त्यांचं नाव आहे, संभाजी शिंदे त्यांचं नाव आहे. आणि त्यांच्या नावाला तुम्ही एकेरी उल्लेख करून या जनतेला संबोधित करतात. पालकमंत्र्यांच्या वडिलांचा एकेरी नव्हे तर एक चुकीच्या शब्दाने ते बोलू सुद्धा शकत नाही मी तुमच्या समोर. जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, स्वातंत्र्य सैनिक होते, ज्यांनी देशासाठी पोटात गोळी घेऊन 6 महिने दवाखान्यात ऍडमिट होते, अशा स्वातंत्र्य सैनिकाचा सुद्धा आपण अशा प्रकारे उद्धार करतात. यावरून तुमची संस्कृतीचं दर्शन या मालेगाव शहराला आणि या तालुक्यातील जनतेला झालेलं आहे. असा असंस्कृत उमेदवार त्याच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार? ज्याला स्वतःला संस्कार नसतील, कोणाच्या आईवडिलांचा आदर करण्याची ज्याची पातळी नसेल, त्याची कुवत नाही, अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? आणि म्हणून आजच्या या पत्रकार परिषदेमधून माझ्या पत्रकार मित्रांच्या माध्यमातून या मालेगावतील सर्व तमाम जनतेला हा खुलासा करायचा आहे की हे खोटे नाटे आरोप जे काल झाले, मी आपल्याला पुढे जाऊन सांगतो की येणाऱ्या काही काळात यापेक्षा खालच्या पातळीचे आरोप या विरोधकांकडून केले जातील. याची आम्हाला पूर्वकल्पना आहे, कारण ही आमची पहिली नाही 5वी निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत यांचे काय मनसुबे आहेत हे आम्हाला चांगलं आम्ही याला ज्ञात आहोत. आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन जे चांगलं काम करत आहे त्यांची देखील बदनामी ह्या संजय राऊत मुंबईला बसून करतोय.
त्याचा तर मी निषेध करतो. परंतु मी तुमच्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती करतो की ह्या अद्वै हिरेनी जसं सांगितलं माझ्यावर हल्ला झाला, हे मंत्री पालकमंत्र्यांचे गुंड होते, यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे जे खोटे आरोप त्यांनी केले आणि माझ्या जीवाचं बरं वाईट झालं, तर याला जबाबदार मंत्री महोदय राहतील. मी या पुढे जाऊन सांगतो, अरे खोटारडेपणाचा कळस, कुठली गोष्ट बोलताना तुमच्या जिभेला हाड नाही, काय बोलतो, काय वागतो, आपली उंची काय, आपली पातळी काय, ती पातळी सोडून तुम्ही नेहमीच आपल्या असंस्कृतीचं दर्शन या मालेगावला दिलेलंच आहे. जर मी पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो की या अद्वै हिरेला खरंच आपण पोलीस प्रोटेक्शन द्या, आणि मी निवडणूक आयोगांनाही विनंती करतो की यांनी काल परवा अर्ज भरलेला आहे, याच्या मागे जो चौथा स्तंभ असतो निवडणूक आयोगाचा कॅमेरा, तो कॅमेरा या उमेदवाराच्या मागे सतत असला पाहिजे. कारण की जेणेकरून यांनी ठरवलं जरी काही खोटं करायचं, काही चुकीचं करायचं, तर त्या कॅमेऱ्यात त्याची नोंद राहील. म्हणून निवडणूक आयोगाला देखील मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करतो की आपला कॅमेरा या खोटारड्या उमेदवारासोबत आपण नेहमी असू द्या. आणि पोलिसांना पण विनंती करतो की याला संरक्षणाची गरज असेल तर निश्चितपणाने याला संरक्षण द्या. असे खोटे नाटे आरोप करून हे मालेगाव शहर बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मालेगाव शहर, मालेगाव तालुका सुसंस्कृत असा तालुका आहे. येथे मंत्री महोदयांनी या 20 वर्षात गुंडागर्दीला थारावारा दिलेला नाही, कुठल्या प्रकारची गुंडगिरी, दडपशाही कधी चालू दिलेली नाही. हे काही यूपी बिहार नाही, हे मालेगाव आहे, महाराष्ट्र आहे. त्यामुळे ह्या विरोधकांनी ज्या प्रकारे मालेगावची बदनामी केलेली आहे, बंदूक, पिस्तूल, लोखंडी रॉड, गावठी कट्टे अशा शस्त्रांचा वापर या मालेगाव शहरात होतो, असा खोटा आरोप ज्यावेळेस केला, मी विरोधकांना सांगू इच्छितो, तुमची जागा येत्या 20 तारखेला या मालेगाव तालुक्याची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि या बदनामीचा बदला पुरेपूर या मालेगाव तालुक्याची जनता आपल्या घेईल, हे देखील आपण ठासून तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यांच्यावर बोलण्यासारखं बरेच काही मुद्दे आहेत, परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व शिवसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी सर्वजण आपल्याला वेळोवेळी सांगतो. आणि मी आपल्या सोशल मीडिया आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून मी शिवसैनिक असतील, मतदार असतील, नागरिक असतील, यांना कळकळीची विनंती करतो की या अद्वै हिरेचं बोलणं तुम्हाला पटत जरी नसेल, तुम्हाला त्याच्या बोलण्यातून जो उद्धटपणा तो आवडत जरी नसेल, परंतु त्याला कुठल्या प्रकारचा डिस्टर्ब करू नका, त्याला काम करू द्या. ही जनता जनार्दन त्याचा हिशोब घेईल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचं ज्या टायमाला त्यांनी काल गुन्हा दाखल केला अद्वै हिरेच्या माणसाने, त्या टायमाला आम्ही पोलीस स्टेशनला विचारणा केली. आज सकाळी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन आलो. त्यांनी गुन्हा दाखल केला असला तरी डिपार्टमेंटचं म्हणणं आहे कोठी जखम नाही, कोणाला तलवारी दाखवल्या नाही, कारण तो उमेदवार असल्यामुळे कॅमेरेवाले निवडणूक आयोगाचे त्याच्या बरोबर होते. असाही कोणता तलवारी दाखवल्या नाही आणि कट्टाही दाखवला नाही. आणि आम्ही दवाखान्यात फिरून आलो की 5 जखमी कुठे आहेत. संजय राऊत सांगताय मुंबई मधून बसून की 5 शिवसैनिक कुठे जखमी आहेत, कोणत्याही हॉस्पिटलला ते ऍडमिट नाही. खोटे गुन्हे आणि खोट्या कल्पना जनतेसमोर आणि मतदात्यांसमोर ते मांडतायत. म्हणून मी संजय राऊतांनाही सांगतो की दादा भुसेला या मालेगाव तालुक्यातील जनतेने 4 पंचवार्षिक चढत्या आलेखानं निवडून दिलेले आहे आणि आता 5व्या वेळा समोरच्यांचं डिपॉझिट जमा करून पुन्हा निवडून देणार आहे. त्याच्यामुळे हे चुकीच्या वल्गना संजय राऊतांनी करू नये आणि हिरे परिवाराने करू नये. दादा भुसेंची संस्कृती, दादा भुसेंचं वागणं आपल्या पत्रकार बांधवांना, मालेगाव तालुक्यातील जनतेला आजही ठाऊक आहे.
दादा भुसे काय चीज आहे, दादा भुसे कधी सभ्यतेने वागतात, कधी सभ्यतेने बोलतात. आणि दादा भुसेने तुमच्यासारख्या संस्था वाढवल्या नाहीत. तुमच्यासारख्या घरातल्या खानदानचं नाव संस्थांना दिलेलं नाही. दादा भुसेंनी कृषी विद्यापीठ केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज नाव दिलेलं आहे. मुलांचं बांधकाम केलं असेल तर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे नाव त्यांनी दिलेले आहेत. विकासाचे काम दादा भुसेंनी केलेले आहेत. विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, यांच्यासाठी अभ्यासिका त्यांनी तयार केलेल्या आहेत की मालेगावची संस्कृती वाढवावी, मालेगावचं नाव लौकिक व्हावं. त्याच्यामुळे आदो हिरे असेल किंवा हे परिवार असेल, यांची काय संस्कृती आहे, ज्यांनी आई वडिलांना सांभाळला नाही त्यांनी आम्हाला संस्कृती शिकवायची का? दादा भुसेंना संस्कृती शिकवायची का? काल नेमका प्रकार काय झाला तिथं? हे बघा, मी पहिलेच आल्याला सांगितलं, जे झालं असेल त्याचं समर्थन दादा भुसे बिन आम्ही पण नाही करत. संजूभाऊ विषय असा आहे, ते त्यांचं नाव घेतलं, ते तुमचे कार्यकर्ते आहेत का? आमचे ते कार्यकर्ते असले नसले, कोणत्या पदावर नाही, ते आमचे कार्यकर्ते नाही. ते काल प्रकार काय झाला तिथं? आता उद्या मालेगाव शहरामध्ये एखाद्या कार्यकर्त्याने, एखाद्या मतदात्याने काही गोष्ट करावी, त्यांनी सांगावं मी दादा भुसेचा माणूस आहे, त्याला तुम्ही आम्ही काय करू शकणार? तो कार्यकर्ता आमचा कोणताही शिवसेनेचा सभासद नाही, कोणता पदाधिकारी नाही, त्याच्यामुळे त्याचा काय विषय होतो? ते काल तिथं झालं काय नेमकं, ही माहिती आहे का? आम्हाला जी माहिती मिळाली, आम्ही डिपार्टमेंटकडनं असेल किंवा स्थानिक लोकांकडनं माहिती घेतली. आदो हिरे 2-3 ठिकाणी जाऊन आल्यानंतर दिलीप अण्णा आयरे यांच्याकडे ते गेले. यांच्याकडे त्यांची तब्येत विचारपूस करत असताना आम्हाला त्या व्यक्तींनी असं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार त्यांनी घातला. त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय गैरसमज झाले आम्हाला माहित नाही, आम्ही प्रॅक्टिकल समोर नव्हतो. की हार घालताना त्यांनी ती चप्पल तिथे घातलेली होती असं त्या कार्यकर्त्यांचं, तिथल्या बघणाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे तलवारी होत्या का? त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे कॅमेरेवाले होते, ते कॅमेरेवाल्यांना विचारून घ्या. म्हटलं तुमच्याकडे कट्टा होता का? त्यांना विचारून घ्या. कॅमेरा समोर होता, कॅमेऱ्यामध्ये सगळं स्पष्ट होईल. त्यानंतर डिपार्टमेंटशी आम्ही बोललो. डिपार्टमेंटने ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांची साक्ष घेतली, जे प्रथमदर्शनी तिथे हजर होते त्यांची साक्ष घेतली. त्या कॉप्या आम्ही माहितीच्या अधिकारात मागितलेल्या आहेत, त्या येत आहेत. आज शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा, त्याच्यामुळे सगळे डिपार्टमेंट तिथे आम्हाला 5-6 वाजेपर्यंत ते कॉप्या ज्यांची साक्ष घेतली, ज्यांनी गुन्हा नोंदला त्या कॉप्या आम्हाला मिळत आहेत. डिपार्टमेंटला ओरली आम्ही विचारलं, डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांनी सांगितलं कोणत्या तलवारी नव्हत्या, कोणता कट्टा नव्हता, तसा गुन्हा त्या प्रकारचा गुन्हा नाही आहे. आमच्याकडे समोर ज्या टायमाला माहिती आहे विचारलेला कागद समोर येतील त्या टायमाला आणखी आम्ही सविस्तर बोलतो. अदाखल पात्र गुन्हा दाखल पात्र गुन्हा झालेला आहे, दाखल केलेला आहे त्यांनी.